स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। चाळणीवरती कारल्याच्या फोडी ठेवून आपण छान अशी मस्त सुक्की कारल्याची भाजी बनवणार आहोत। आणि आपल्याला कारले ना चाळणीवरती वाफवून घ्यायचे, शिजून घ्यायचं नाही। तुम्हाला वाटत असेल कारलं असं वाफवून घेतल्याच्या नंतर कडू होत असेल, पण अजिबात कडू होत नाही। मी अशा पद्धतीने कारल्याच्या फोडी बनवून घेतलेल्या आहेत, त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यावरती ना अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे। आणि अशा फोडी बनवून चाळणीवरती ठेवून घ्यायच्या। चाळणीवरती ठेवून घेतल्याच्या नंतर आपल्याला एक 10 मिनिटं ह्या फोडी छान फुल गॅसवरती वाफवून घ्यायच्यात। अशा पद्धतीने मी सर्व फोडीत ना चाळणीवरती ठेवून घेणार आहे। मी अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे, याच्यावरती या कारल्याच्या फोडीला लावून घेतलेला आहे। आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं आहे ना चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं। आणि थोडीशी हळद आहे ना अशी त्यावरती टाकून घ्यायची। हे आपल्याला अजिबात मिक्स करायचं नाही। मी अगोदरच इथं 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं। माझी परफेक्ट कढई आहे, माझ्या ह्या कढईवरती ना चाळणी बसते, त्यामुळे मला खाली स्टँड ठेवायची गरज नाही। आणि याच्यावरती आपली वाफ बाहेर जाणार नाही असं झाकण आहे ना याच्यावरती ठेवायचं आणि फुल गॅसवरती 10 मिनिटं कारलं आपल्याला इथं वाफवून घ्यायचंय। अशा पद्धतीने मी झाकण ठेवलेलं आहे। अजिबात ह्या झाकणामधून आहे ना इथं आपलं कारलं वाफरलंय का ते पाहूया। मी गॅस इथं बंद केलेला आहे आणि आपलं कारलंय ना मस्त असं छान इथं वाफरलेलं आहे। हे पाहू शकता तुम्ही। आता आपण आहे ना हे काढून घेऊया खाली। मी ठेवली आहे इथं कढई गरम करायला, त्यामध्ये आपल्याला मोठा 1 चमचा तेल घालून घ्यायचं। इथं तेल गरम झालं की मोहरी जिरे टाकून घ्यायची। मोहरी आणि जिरे छान तडतडले की अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे, ती पण याच्यामध्ये टाकून घ्यायची। थोडासा कढीपत्ता टाकायचा। मी इथं मोठ्या आकाराचा एक बारीक कांदा कट करून घेतलेला आहे। किंवा आता तेलामध्ये जाईपर्यंत कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। इथं कांदा आपला परतलेला आहे। छोट्या आकाराचा एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये ना परतून घ्यायचं आहे। टोमॅटो कांदा आपला हलकासा परतलेला आहे, त्यामध्ये आपण आता सुके मसाले घालून घेऊया। याच्यामध्ये टाकून घ्यायची थोडीशी हळद, लाल तिखट घालायचं अर्धा चमचा, कांदा लसूण मसाला घालायचा अर्धा चमचा, मी गरम मसाला घेतलाय थोडासा, जिरा पावडर टाकून घ्यायची आणि अर्धा चमचा धना पावडर टाकून घ्यायची। आता हे मसाले छान आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, फक्त अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं। पाणी टाकल्याने आहेत ना आपले मसाले छान व्यवस्थित मिक्स होते। थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची। मस्त असा आपला इथं मसाला परतलेला आहे। जे कारले आपण वाफवून घेतले होते हे आता याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मीडियम गॅसवरती आहेत ना परतून घ्यायचं। कारले वाफवून घ्यायला आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे आता आपण थोडंसंच मीठ घालणार आहोत। मीठ घातल्याच्या नंतर छान एकदा परतून घ्यायचं। इथे शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेतलेला आहे। शेंगदाणे भाजून त्याच्यामध्ये लसूण कोथिंबीर घालून आहे ना अबडधोबड शेंगदाण्याचा कूट बारीक केलेला आहे। जास्त बारीक करायचा नाही, अबडधोबडच ठेवायचा।
आबडधोबड जर शेंगदाण्याचा कूट जर ठेवला ना दाताखाली, ते अर्धाने शेंगदाणे खायला जर आले ना, भाजीसुद्धा कारल्याची आपली खूप छान लागते. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं कारल्याची भाजी छान अशी आता वाफवून घ्यायची. भाजी आपली छान इथं वाफवलेली आहे, पण आणखीन आपण एक अर्धा मिनिट भाजी वाफवून घेणार आहोत. पण मी इथं थोडासा नासा पद्धतीने पाण्याचा शिपका मारणार आहे. भाजी जास्त कोरडी होत नाही, तिला थोडासा ओलसरपणा राहतो, त्यामुळं पाण्याचा थोडासा नासा शिपका मारून घ्यायचा आणि परत झाकण ठेवून ना एक अर्धा मिनिट आपण वाफवून घेऊया. मस्त अशी इथं कारल्याची भाजी आपली तयार झालेली आहे. होऊ शकता किती मस्त अशी चमचमीत भाजी तयार झालेली आहे आणि तिला कलर सुद्धा खूप छान आलेला आहे भाजीला. झटपट तयार होते टिफिनसाठी. घाई गडबडीच्या वेळेत जर भाजी पटकन बनवायची असेल तर अशा पद्धतीने कारल्याची भाजी जर बनवली ना, खूप खायला छान आणि टेस्टी लागते आणि पटकन तयार होते आणि कमी साहित्यामध्ये होते. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. मस्त अशी कारल्याची भाजी इथं तयार झालेली आहे. कशी वाटली माझी इथं सुक्या कारल्याच्या भाजीची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.